अरे बाबा, हे मामा एकटेच काऊन नाचू राहिले? तो काय विषय आहे तर सांगतोच व्हिडिओमध्ये, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. सकाळी चालू आपण थोडंसं सामान आणायला. सामान गिमान थोडंसं घेतलं काढून कामाकामाचं. आपल्या अतिसात लय होतं रे बाबा, पण आपल्या काही कामाचंच नव्हतं ते सध्या. मग आलो घरी, तयारी केली मस्त, कारण आता जायचं होतं आपल्याला लग्नात. निघालो मी आणि आमची मित्रमंडळी. अवघ्या 1.5 मिनिटात तयार करून रवाना झालो. पण आता जाणं होतं आपल्याला 10 किलोमीटर दूर, उन्हातानाचं. रस्त्यानं मस्त एक नंबर गमलं, कारण पूर्ण बघायची वावर आहे आपल्या इकडे. विदर्भाचा विशेष वेगळा आहे रे बाबा. गावात आल्याबरोबर मस्त आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन झाले. त्यानंतर डायरेक्ट डीजे जवळ आलो. अति मामाचा एकटा डान्स सुरू होता. नाचायला लोकच नव्हते रे बा, कारण की ऊन जेवढं होतं. तर मामा म्हणत मग मीच होतो पुढे, मामानं पूर्ण माहोल करून टाकला. मग ऊन होतं तर बाबा घेतला जरा जरा सोळा. मामाची ऊन होता तर मग आपण फुकटचं काय सोडतो का? कधीच नाही सोडत फुकाचं. नंतर अजून बसलो मग डायरेक्ट जेवायला रे बा. फुकटचं कुठेच सोडायचं नसते, कारण की आमची गँग तर वाटच पाहू राहिली, कधी सुरू होतील कधी सुरू होतील, कधी घास तोंडात जाते. मग निघालो घरी जायला आणि रस्त्यानं पुरे आमचे अडे झाले. मामा टाकू राहिले ते मांगावर दुपट्ट ऊन लागते म्हणत. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच पट्टो, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लोक मामा होऊन जाऊ द्या मग.